संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा ज्यावेळेस आळंदीहून पंढरीच्या दिशेने जात असतो आणि जिथे जिथं पालखीचा मुक्काम किंवा दुपारचा विसावा असतो तिथे स्थानिक गावकऱ्यांसाठी मात्र ही एक मोठी पर्वणी असते। साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा अशा पद्धतीचं एक वातावरण असतं आणि संपूर्ण गावामध्ये असंच पद्धतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। आणि याच दरम्यान जिथं जिथं पालखी मुक्कामासाठी असते किंवा विसाव्यासाठी असते तिथं गावकरी माऊलींचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करत असतात आणि तीच गर्दी आपल्याला या वडकीमध्ये पाहायला मिळते। माऊलींची पालखी यायला अजून बराच वेळ आहे, पण अनेक ग्रामस्थ आहेत ते मात्र सकाळपासून या ठिकाणी रांगेमध्ये बसलेले आहेत। त्यांना माऊलींचं दर्शन घ्यायचं आहे। कधीपासून थांबलाय तुम्ही? 10 वाजल्यापासून थांबलोय। दर्शन करायचंय माऊलींचं? तुमच्या दर्शनासाठी 10 वाजल्यापासून येऊन थांबलोय सगळे। तुम्ही दरवर्षी येता का पहिल्यांदा? दरवर्षी लाईनीत कधीपासून थांबलाय? सकाळी 10 वाजेपासून। भावना आहेत मनामध्ये? माऊलींचा सोहळा दरवर्षी पंढरीकडे जात असतो, इथे तुम्हाला दर्शन घ्यायला मिळतं। दर्शन घ्यायचं म्हणजे एखादं चुकलेलं मूल जसं आईला भेटतं आणि ज्या प्रकारे त्याची भावना होते की आपली आई आपल्याला भेटणार आहे, तो अनुभव वेगळाच असतो, सांगण्यासारखा नाहीच नाही। तुम्ही दरवर्षी घेता? दरवर्षी घेते, 5 वर्ष झाले। यंदा काय तुम्हाला जाणवते? गर्दी आहे का वारीमध्ये? भरपूर आहे हो। दर्शन मिळेल का तुम्हाला? मिळेल। आम्ही आलो एवढ्या भावनेनं, मिळेल। काय समाधान मिळतं वारीमध्ये? अशा पद्धतीने वारकरी चालत असतात पण तुम्हाला मात्र इथं दर्शन घ्यायला मिळतं। खूप बरं वाटतं। काय काय वाटतं म्हणजे माऊलींचा सोहळा हा सगळा तुम्ही पाहत असता, वर्षानुवर्ष चालू आहे, आज तुम्ही दर्शन घेण्यासाठी थांबलेला आहे, माऊलींचं दर्शन होणार का माऊलींचं? 100%। आणि सोहळा म्हणजे असा सोहळा कुठंच नाही, हा वेगळाच सोहळा। आम्ही आमचे प्रपंच सगळं सोडून, संसाराचं सोडून एक दिवस फक्त माऊलींचा। आणि तुम्ही नोटीस केलं नसेल पण इथं जेवढी फुगडी वगैरे खेळली तर सूर्याने पण रिंगण घातलं होतं बरं, ते इतकं सुंदर। कारण पुण्यामध्ये आम्ही फोन केला तर पुण्यात रिंगण नाहीये, पण इथं रिंगण होतं की पालखी जोवर येते तोवर रिंगण चालू। म्हणजे हे आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं, ते खूप आनंद झाला। कधीपासून थांबलाय तुम्ही? आम्ही 10:30ला बसलेलो इथे, आता 2:15 झाले। माऊलीची वाट बघत बसलोय आम्ही, खूप उत्साह आहे, उत्सुकता आहे। उत्सुकता खूप आहे। दरवर्षी येता का? दरवर्षी येतो आम्ही। काय जाणवते तुम्हाला? नवीन काय जाणवते? आणखीन जास्त सोहळा वाटतोय ना, खूप छान मस्त। इकडे बघतोय आपण अनेक माऊल्या आहेत त्या खाली बसलेल्या आहेत, अनेक जण पुरुष सुद्धा आहेत ते सुद्धा दर्शन घेण्यासाठी थांबलेले आहेत। माऊली कधीपासून बसलाय? आम्ही 9 वाजल्यापासून बसलो। कुठले तुम्ही? बीड जिल्ह्याच्या म्हणजे वारी मधले तुम्ही? वारी मध्ये दर्शन घ्यायचंय माऊलींचं? माऊलीचं दर्शनाला आलो होतो। तुम्ही पायी चालत असता तेव्हा दर्शन मिळतं का? नाही मिळतं ना, आता पण थांबलाय? आता पण थांबलोत ना, दर दिवस दर्शन घ्यायचं। आणि दर्शन घेऊन मग दिवे घाट चढायचं? दिवे घाट चढायचा, आधी दर्शन घ्यायचं मग दिवे घाट चढायचा। हो, शक्ती मिळते, शक्ती मिळते। सगळं मिळतंय। किती वर्ष करताय वारी? आता दुसरीच वेळ आहे, दोनदाच आले। हा, काय माऊली तुम्ही यांच्या सोबतच आहे का? यांच्या सोबतच आहे का? यांच्या सोबतच बसलाय किती वेळ झाला? 9 वाजल्यापासून बसलोत ना। दर्शन मिळणार का? हा, आता पालखीचं दर्शन घ्यायचं। आम्ही पण दर्शन घेतल्याशिवाय उठणार नाही, दर्शन घेतल्याशिवाय उठणार नाही। समाधान माऊलीचं का समाधान, पहिलीच वारी आहे। वारे करून काय मनाला समाधान वाटते, आनंद लुटायचा, एवढा सुखी सोहळा बघायला। आठवण? घरची आठवण येत नाही नाही येत। एवढे माऊली संगत काय करायचे, घरच्या संसाराची आठवण करून। कोण आहे घरी? हा, घरी आता कोण कोण आहे? घरी सुने लेक आहे, घरी मालक आहे, तर काय करायचं? एकटेच आले? एकटेच आले। मालकाला काय घेऊन आलेले आहे? मालक म्हणले मी मागून येतो। हा तुम्ही एकटे चालताय? हा, मागून येणार आहेत मालक। गावाकडे काय पाऊस? नाही पाऊस आमच्या गावाकडे नाही झाली पेरणी। बघा, या माऊली एकट्याच आल्यात, सगळ्या घरच्यांना सोडून एकट्याच आलेल्या आहेत, पण त्यांना ओढ आहे ती विठुरायाची आहे। आणखीन माऊली इथे कुठून आल्यात? माऊली आम्ही काय कोल्हापूरहून आलो, कोल्हापूरहून। तुम्ही पायी वारी चालता? पायवारी शेवटचा टप्पा, तुम्ही दर्शन घेण्यासाठी थांबता? देवेघाट चालायचा शेवटचा टप्पा आहे। काय वाटतं माऊलींचं दर्शन घ्यायचंय आता तुम्हाला? मला आनंद वाटतो, खूप खूप कुठून आल्या माऊली? कोल्हापूर। तुम्ही सगळे कोल्हापूरवरून आलेले आहे? दरवर्षी येता का? दरवर्षी येता? दरवर्षी नाही, पहिल्याच वर्षाला
तुमचं पहिलं वर्ष आहे बर पहिलंच वर्ष तुमचं पहिलंच वर्ष दर्शन होणार का एवढी गर्दी आहे खूप मोठी गर्दी आहे पहिलं का ना होणार इच्छा आहे आमची दर्शन घ्यायची माऊली देतील तुम्हाला दर्शन देतील ना आम्हाला दर्शन पहिलीच वारी ना आमची हां त्याच्यामुळे दर्शन घ्यायचंय दर्शन घेऊन पुढे जायचंय हां दिवेघाट चढायचं आहे ना दर्शन घेऊन आमचं पहिलाच वर्ष आहे आता अति आनंद वाटतो की इतका मन भरून आलं इतकं छान आनंद वाटतो की माऊलीचा सोहळा बघून इतका आनंद वाटते की आनंद इतका कुठंच मावेना मग माऊलींच्या चेहऱ्यावर हास्य आहे दर्शन त्यांना माऊलींचं घ्यायचंय त्यामुळे या वारीच्या वाटेवर पायी चालत असताना सुद्धा या माऊली आहेत त्या ठिकाणी दर्शनासाठी थांबलेल्या आहेत भली मोठी रांग आहे या ठिकाणी आपण पाहतोय की दर्शनासाठी लागलेल्या आहे सकाळपासून या वडकी या ठिकाणी माऊलींच्या पादुकांचं एकदा दर्शन मिळावं ही भावना या सगळ्यांची आहे आणि त्यामुळे हे सगळे भाविक आहेत वारकरी आहेत ते या ठिकाणी थांबलेले आहेत आणि या सगळ्यांना माऊलींचं दर्शन घ्यायचं आहे दरवर्षी अशा पद्धतीने हे ग्रामस्थ आहेत जिथं जिथं माऊलींचा सोहळा येतो जिथं मुक्कामी असतो दुपारच्या विसाव्यासाठी असतो तिथं अशा पद्धतीने हा भक्तीचा महासागर आहे तो आपल्याला या वारीच्या सोहळ्यामध्ये पाहायला मिळतो कॅमेरामॅन रोहित वनकटेचा अमोल धर्माधिकारी LS मराठी वडकी पुणे